नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Friends, I welcome all of you in this video. Friends, today we are going to study English workshop of the poem Stopping by Woods on a Snowy Evening. And today in this video we will take question number 6, 7 and 8 of English workshop. Okay, so let us start. Yes, okay friends, see question number 6. Match the lines of the poem with their figures of speech. See friends, figures of speech. In group B, figures of speech, names of the figures of speech are given, and in group A, lines from the poem are here. See, first, whose woods these are, I think I know. See friends, then the woods are lovely, dark and deep. Then the third, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. And the last, my little horse must think it queer. It is group A. And in group B, alliteration, personification, inversion and repetition. See friends, आता बघा मित्र, whose woods these are, I think I know. म्हणजे या ठिकाणी वर्ड ऑर्डर बदलली. आय थिंक आय नो, आय थिंक आय नो. बघा, हे आपण अगोदर घेऊ शकतो. whose woods these are, मला माहिती आहे बा असं. म्हणजे या ठिकाणी वर्ड ऑर्डर बदललेली आहे, बरोबर आहे. मग वर्ड ऑर्डर जर बदलले तर आपल्याला माहिती आहे कोणता फिगर्स ऑफ स्पीच असतो, इन्व्हर्जन. ओके, हे बघा तुमच्यासाठी इथे टिक करून घेतोय मी. म्हणजे एकचं सी. दुसरं, द वूड्स आर लवली, डार्क अँड डीप. आता बघा, डार्क अँड डीप, रिपिटेशन ऑफ डी साऊंड, ड साऊंड ॲट द बिगिनिंग, बरोबर आहे. म्हणजे दिस इज द एक्झाम्पल ऑफ alliteration. आपल्याला माहिती आहे alliterationमध्ये रिपिटेशन असतं ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड. त्यानंतर बघा, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय. इथं काय, हे शब्द रिपीट झाले, त्यामुळे रिपिटेशन, बरोबर आहे, रिपिटेशन. अँड देन माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर. आता थिंकिंगची क्वालिटी ही बघा हॉर्सला वाहिलेली आहे, म्हणजे पर्सॉनिफाय केलेलं आहे ते, म्हणजे दॅट इज पर्सॉनिफिकेशन असं आपण घेऊ शकतो. मग आपण मॅच करायचं, इथं लिहायचं आपण. एकसाठी आपण वापरलं काय, इन्व्हर्जन, सी, 1C असं आपण इथं लिहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्याचं ए, ॲलिटरेशन, बरोबर आहे. सेकंड 2 ए. देन थर्ड डी, रिपिटेशन. 3चं आपण या ठिकाणी दिलं डी, आणि लास्ट फोर्थचं काय, ए. ओके, चला आता पुढचा प्रश्न बघूया. मॅच द वर्ड्स गिवन इन ग्रुप ए विथ देअर मिनिंग इन ग्रुप बी. आता मॅचिंग करायचं आहे बघा. आता ए आणि बी. मिस्टेक, तर मिस्टेकसाठी कोणता शब्द आहे इथं, एरर, बरोबर आहे. मॅच करायचं, एकचं सी, डायरेक्ट इकडे लिहिणार आपण 1C. डाऊनी फ्लेक्स, डाऊनी फ्लेक्स म्हणजे सॉफ्ट स्नो फॉलिंग, बरोबर आहे. याचा रेफरन्स आपण कवितेत बघितला होता, डाऊनी फ्लेक्स, 2चं ई. बर. त्यानंतर वूड्स, वूड्स मीन्स जंगल, डी. 3चं लिहिणार आपण डी. आणि 4थं आहे क्विअर, क्विअर मीन्स स्ट्रेंज, ए. 4चं लिहिणार ए. ओके. चला, त्यानंतर बघा मित्रो, आता पुढचा प्रश्न. कम्प्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम्स बाय ॲडिंग सुटेबल डिस्क्रायबिंग वर्ड्स in the boxes. One is done for you. ओके, बघा मित्र, आता
या ठिकाणी आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड ही ॲक्टिव्हिटी विचारली आणि ही तुम्हाला माहिती असेल सर्वांना की ही ॲक्टिव्हिटी आपल्याला लँग्वेज स्टडी जो आपला पहिला प्रश्न असतो ना त्यामध्ये असते. सो फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ क्वेश्चन पेपर ऑर ॲक्टिव्हिटी शीट दिस ॲक्टिव्हिटी इज ऑल्सो इम्पॉर्टंट वन. ओके, हे जे तिघं प्रश्न होते हे तिघंही इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी होते बघा मित्रांनो. आता त्यातला त्यात ही डिस्क्रायबिंग वर्ड्स. ॲक्च्युली आता हे डिस्क्रायबिंग वर्ड्समध्ये या ठिकाणी आपल्याला त्यांनी असं सांगितलेलं नाही, फक्त वन इज डन फॉर यू म्हणजे बघा इथं दिलेलं आहे. मग परीक्षेत पण असं विचारलं जातं की जसं दिलेलं असतं आपल्याला, म्हणजे जसं एक्झाम्पलच्या अनुसरून आपल्याला असे हे वेब डायग्राम भरायचे असते, बरोबर आहे. मग ते रिलेटेड वर्ड ज्याला म्हणतो ना आपण, ते एक तर वर्ब असेल, नाऊन असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, ॲडवर्ब असेल, त्यानुसार जसं एक्झाम्पल असतं त्यानुसार ते भरायचे असतं. पण इथं आपल्याला फक्त डिस्क्रायबिंग वर्ड भरायचे, बरोबर. आजचं चला इव्हिनिंग, इकडे वन इज डन, तिथूनच सुरुवात करूया वाटल्यास. चला इव्हिनिंगसाठी बघा, डार्केस्ट इव्हिनिंग. आता ही जी कविता आहे याच्यामध्ये शब्द आला आहे, काय आला आहे शब्द? स्टॉपिंग बॉयवूड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग. बघा मग आपण स्नोई शब्द घेऊ शकतो, स्नोई SNOWY, बरोबर. त्यानंतर बघा डार्केस्ट आहे, आपण अजून काय घेऊ शकतो? प्लेजंट इव्हिनिंग घेऊ शकतो, प्लेजंट PLEASANT, प्लेजंट. ओके, परीक्षेमध्ये पण हे जे दिलेले असतात ना असे मोठे व्यवस्थित चौकट करून घ्यायचे आणि मग ते लिहिल्यानंतर करायचे वाटल्यास. इव्हिनिंग सांगा. फ्रॉस्ट इव्हिनिंग म्हणू शकतो आपण, फ्रॉस्टी FROSTY बघा. त्यानंतर ग्लूमी इव्हिनिंग म्हणू शकतो आपण, अंधुक, ग्लूमी, बरोबर. सी, सो दीज आर द डिस्क्रायबिंग वर्ड्स. आता विंडसाठी सांगा. तर तुम्ही ईस्ट, वेस्ट, कोल्ड, हॉट इव्हिनिंग, प्लेजंट इव्हिनिंग, स्टॉर्मी इव्हिनिंग असे आपण लिहू शकतो. चला मग लिहूया. बघा आता इव्हिनिंग, इट्स इव्हिनिंग. आता विंड घेतोय आपण, इव्हिनिंगसाठीचे हे झाले, बरोबर आहे. आता विंडसाठी कोल्ड, हॉट विंड, कोल्ड विंड, बरोबर आहे. आणि ईस्ट आणि वेस्ट मी आता बोलताना इव्हिनिंग बोललो, ॲक्च्युली आता विंडसाठी घेऊया. चला लिहूया पहिले ईस्ट विंड लिहूया. चला ईस्ट, बरोबर. त्यानंतर कोल्ड विंड, हॉट विंड, बघा, बरोबर आहे. स्ट्रॉंग विंड, STRONG, स्ट्रॉंग विंड, ठीक आहे. आता कोल्ड, हॉट, ईस्ट, स्ट्रॉंग, स्टॉर्मी, बरोबर. STORMY, स्टॉर्मी. ओके, यापेक्षा वेगळे शब्द जर तुम्हाला सुचत तरी तुम्ही जो शब्द आपल्याला विंडचं डिस्क्रिप्शन देईल त्या संदर्भात ते लिहू शकता. ओके, सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस ॲक्टिव्हिटी. व्यवस्थित हा व्हिडिओ बघा, हे प्रश्न आपल्या वहीत लिहा, बरोबर आहे. ओके फ्रेंड्स, सो टुडे वी हॅव टेकन 3 questions. See, important, match the lines of the poem with their figures of speech. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल या कवितेमध्ये हे 4ही फिगर्स ऑफ स्पीच आहेत, बरोबर आहे. अलिटरेशन, पर्सॉनिफिकेशन, इन्व्हर्जन आणि रिपिटिशन. त्यानंतर आपण बघितलं हे मॅचिंग ॲक्टिव्हिटी, बरोबर आहे. अशा प्रकारचा प्रश्न आला तर आपल्याला हे पण अटेम्प्ट करता येईल, म्हणजे आपल्याला कॉम्प्रिहेन्शनला एक कविता येते आणि ॲप्रिसिएशनला ऐकते, त्या दृष्टिकोनातून कॉम्प्रिहेन्शनच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे आहेत प्रश्न, बरोबर आहे. आणि हा आपला डिस्क्रायबिंग वर्ड, रिलेटेड वर्डशी ॲक्टिव्हिटी शेड्यूलला रिलेटेड वर्डशी संबंधित असा हा प्रश्न होता. दॅट इज वाय वी हॅव कंडक्टेड दिस ॲक्टिव्हिटी हिअर. ओके, राईट दीज 3 questions in your notebook. Okay friends, thank you very much.